मराठी. हा, मी नमस्कार, मी मंदार श्रीपाद भट नाव घ्या. देवा शपथ मी मंदार श्रीपाद भट देवा शपथ सांगतो की मी सत्य बोलेन, सत्य तेच बोलेन आणि सत्याशिवाय अन्य काहीही बोलणार नाही. नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. 25 फेब्रुवारी 2025 रोजी पण मी हाच मुद्दा उपस्थित केलेला. मी पुन्हा एकदा MERC समोर हा विषय मांडू इच्छितो की 2016 नोव्हेंबर पासून MSCDCL या कंपनीने सर्वसाधारण म्हणजे रिटेल ग्राहकांकडून व्हीलिंग चार्जेस घ्यायला सुरुवात केली. MSCDCLचं असं म्हणणं आहे की MERC हॅज गिव्हन अप्रुव्हल टू MSCDCL टू कलेक्ट व्हीलिंग चार्जेस फ्रॉम रिटेल कन्झ्युमर. मी मागच्या वेळेस पण सांगितलेलं, आत्ताही सांगतो की MERC इज नॉट एम्पॉवर्ड टू अप्रूव्ह व्हीलिंग चार्जेस टू रिटेल कन्झ्युमर्स. मागच्या वेळेसचे चेअरमन त्यांनी मला विचारलं होतं की याच्यासाठी तुमच्याकडे काय पुरावा आहे का, तर आय हॅव गॉट अ एव्हिडन्स ऑल्सो. आय हॅव अ स्टेटमेंट ऑफ सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, ज्यांनी त्यांच्या ओपिनियनमध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे की जिथे ओपन ऍक्सेस असतो तिथेच व्हीलिंग चार्ज लागू शकतात. विदाऊट ओपन ऍक्सेस रिटेल ग्राहकांकडनं व्हीलिंग चार्जेस घ्यायचा अधिकार कुठल्याही डिस्कॉमला नाहीये. भारतासाठी सर्वांसाठी इलेक्ट्रिसिटी ऍक्ट एकच आहे. महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्याही स्टेटमध्ये घरगुती ग्राहकांकडनं व्हीलिंग चार्जेस कलेक्ट केले जात नाही. आमच्या मते MSCDCLनी महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केलेली आहे. व्हीलिंग चार्जेस घरगुती ग्राहकांकडनं घेणं इट इज प्युअर व्हायोलेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी ऍक्ट. आता याच्यासाठी मागच्या वेळेस चेअरमन साहेबांनी मला सांगितलं होतं तुमच्याकडे काय एव्हिडन्स असेल तर तो दाखवा. सो इफ यू परमिट मी आय कॅन रीड द ओपिनियन ऑफ सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. मला वाटत नाही या स्टेटमेंटला कोणी चॅलेंज करू शकेल. कॅन आय रीड फॉर यू? ज्याच्यातनं हे सिद्ध. Have you submitted that already? आय हॅव ऑलरेडी सबमिटेड टू MERC. मी MERC ला गेली 3 वर्ष करस्पॉन्डन्स करतोय की जर व्हीलिंग चार्जेस रिटेल ग्राहकांना तुम्ही अप्रूव्ह केले असाल तर इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये त्याचं प्राविधान कुठे हे दाखवा आणि आम्हाला त्याचा पुरावा दाखवा की हे तुम्हीच अप्रूव्ह केलेले आहे. आमच्या ऑब्झर्वेशन नुसार राईट फ्रॉम ऑर्डर नंबर 48, ऑर्डर नंबर 322 कुठल्याही ऑर्डरमध्ये असं नमूद केलेलं नाहीये की घरगुती ग्राहकांकडनं रिटेल कस्टमरकडनं व्हीलिंग आकार चार्ज करण्यात यावा. इफ यू रीड द ऑर्डर नंबर 48, ऑर्डर नंबर 48 मध्ये फक्त 5 करोड रुपये अॅन्युअली कलेक्शनचं बजेट दिलं गेलं होतं MSCDCL ला. हे ऑर्डर नंबर 48 मध्ये क्लिअर कट मेन्शन आहे. आज गेली 7 ते 8 वर्ष MSCDCL ही डेली कलेक्शन करते अंडर व्हीलिंग चार्जेस अबाउट 30 to 35 करोड. आणि सगळ्यात मोठा घोटाळा असा आहे की MSCDCLनी 2017 पासून त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये रेव्हेन्यू फ्रॉम व्हीलिंग चार्जेस दाखवायचे बंद केलेले आहेत. याच्यावरनं हे स्पष्ट दिसतंय की MSCDCLनी जाणून बुजून हे जनतेला कळू नयेत की किती व्हीलिंग चार्जेस वर्षाला जमा केलेत, म्हणून गेल्या 10 वर्षात त्यांनी हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये फिगर दाखवलेले नाहीये. इफ यू रीड द अर्लियर फायनान्शियल्स 2016 मार्च पर्यंत